घरातून बाहेर आल्यानंतर रुचिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये तिने प्रेक्षकांशी थेट संवाद साधत लिहिलं की बिग बॉसच्या या घरात मी प्रत्येक गोष्ट मनापासून केली. खूप वेळा नॉमिनेट झाल्यानंतरही प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम केलं आणि मला पुढे जाण्याची ताकद दिली. ती पुढे म्हणाली की जर माझ्याकडून घरात काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील किंवा माझ्या वागण्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागते. रुचिताने असंही सांगितलं की आजचं एविक्शन माझ्यासाठी थोडंसं आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला पूर्णपणे मान्य आहे. या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानते. ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनीही तिला भरभरून सपोर्ट दिला. तर मित्रांनो, अशा प्रकारे रुचिता जामदारच्या बिग बॉस मराठीमधील प्रवास इथेच संपला. काही प्रेक्षकांना वाटतं की रुचिताने अजून काही आठवडे घरात राहायला हवं होतं, तर काहींच्या मती तिचं एविक्शन योग्य होतं. पण एक गोष्ट नक्की आहे, रुचिताने तिच्या प्रवासात प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. आता पाहायचं म्हणजे पुढे बिग बॉसच्या घरात कोणता नवीन ट्विस्ट येणार आहे. तुम्हाला काय वाटतं? रुचिताचं एविक्शन योग्य होतं का, की ती अजून घरात राहायला हवी होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बिग बॉस मराठीचे असेच अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.